नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. मित्र हो, मराठा हा जो समाज आहे महाराष्ट्रातला, याच्याबद्दल अनेकदा आपण काही गोष्टी यांच्या वर्णच्या अवस्थे स्टेटसबद्दल ऐकत असतो. मागे एकदा खोलेबाईंचं प्रकरण पुण्यात झालं होतं. त्यांनी त्यांच्याकडे यादव नावाच्या मराठा गृहिणी होत्या, त्या काम करत होत्या. त्यांना म्हटलं होतं की तू माझा धर्म वाटवलास, तू शूद्र आहेस. आणि यादवबाई तर एक सामान्य नागरिक आहे, बिचारी पोटासाठी काम करणारी. छत्रपती शिवरायांना शूद्र ठरवलं गेलं होतं. राजश्री शाहू महाराजांना शूद्र ठरवलं गेलं होतं. नंतर तुकाराम महाराज, संभाजीराजांची ज्या पद्धतीने हत्या केली गेली होती औरंगजेबाच्या दरबारी, ती वैदिक पद्धतीने केली गेली होती. त्यांना शिक्षा दिली गेली होती, असं चांगल्या जाणकारांचं मत आहे. आणि याचं कारण असं होतं की त्यांनी संस्कृतचं वाचन केलं, लिखाण केलं, त्यामुळे त्यांना वैदिक पद्धतीने ती शिक्षा दिली गेली होती. तर मराठे हे शूद्र आहेत असं त्यातून आपल्याला म्हणता येतं. आणि त्याच्याबद्दल प्रवीण गायकवाड जे आहेत सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी मराठे शूद्रच, ब्राह्मणी धर्माप्रमाणे मराठे शूद्रच नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. आणि ते बरंच जुनं पुस्तक झालं आहे आता, पण ते खूप सुंदर त्यांनी हार्डवर्क केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं कलेक्शन त्यांनी केलेलं आहे की कुठल्या कुठल्या पुराणांमध्ये, स्मृतींमध्ये, महाभारत वगैरे असे सगळे संदर्भ त्यांनी, बाबासाहेबांचं काय मत आहे, त्याप्रमाणे मराठे कसे या यंत्रणेमध्ये, ब्राह्मणी यंत्रणेमध्ये सगळे शूद्र आहेत हे स्पष्ट केलं. आणि त्यांनी त्यात हे देखील म्हटलं आहे की मराठे म्हणजे कुणबी, जे राज्यकर्ते मराठे, स्वतःला 96 कुळी वगैरे जे म्हणतात ते, आणि बहुजन ब्राह्मणेतर ज्या मराठा जाती आहेत महाराष्ट्रामध्ये, हे सगळे मराठा आहेत. आणि हे ऐतिहासिक आहे. हे काय फक्त एक सामाजिक किंवा राजकीय दृष्ट्या त्यांना एकत्र करून काहीतरी करायचं अशा दृष्टीने नाही आहे. ऐतिहासिक दृष्ट्या देखील ते सगळे एकच आहेत. दुसरं जे पुस्तक आहे शूद्रपूर्वी कोण, आता मराठे जर शूद्र ठरलेत तर मग शूद्रपूर्वी कोण होते, हे असेच शूद्रच होते का पूर्वी देखील, आणि कसे निर्माण झाले, हे बाबासाहेबांचं पुस्तक आहे. आणि याच्यामध्ये शूद्रांच्या उत्पत्तीची प्रक्रिया त्यांनी वर्णिलेली आहे. तर मी सुरुवातीला हे 2 पुस्तकं एकत्र करून हा विषय मांडावा असा माझा विचार होता. माझ्या लक्षात आलं की एक लिंक जुळत नव्हती की मराठे शूद्र आहेत, शूद्र पूर्वी कोण आहेत हे आपण बाबासाहेबांच्या पुस्तकातला थोडक्यात मी सांगणार आहे, समरीत त्यात बघू. पण मराठ्यांचा नेमका जो उगम आहे, उत्पत्ती जी आहे ती कुणापासून झाली, यातली जी लिंक आहे ती मला सापडत नव्हती. मला माहीत होतं ते, पण ते एक्झॅक्टली रेफरन्सेस सकट, संदर्भासह ही कुठून मिळवावी. तर मी योगायोगाने माझ्याकडे, जेव्हा मी आता भारतात गेलो होतो त्यावेळेला प्राध्यापक डॉक्टर विलास खरातजींचं हे पुस्तक वर्तमान क्षत्रिय पूर्व में कोण, याचे खंड 1, 2, 3 असे आहेत. मला काही मित्रांनी, कार्यकर्त्यांनी तिथे गिफ्ट दिलं होतं हे पुस्तक. त्यातला खंड 2 मध्ये मला सविस्तर याची माहिती मिळाली. तर मराठे शूद्रच या पुस्तकात प्रवीणदादा वर्णाच्या निर्मितीची प्रक्रिया ब्राह्मणी ग्रंथांमधली त्याच्याबद्दल म्हणतात की त्यांच्यात एकवाक्यता नाही. कोणी एका पुरुषापासून वर्णनिर्मिती झाली म्हणतं, कोणी ब्रह्मापासून म्हणतं. तर असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत. एक जी साम्य असलेली बाजू आहे ती ही की सगळ्या वर्णव्यवस्थांमध्ये ब्राह्मणांना सर्वोच्च स्थान दिलेलं आहे आणि शूद्रांना सेवक मानले गेलेलं आहे. शूद्रांच्या प्रती प्रचंड द्वेष भावना या ग्रंथांमध्ये दिसून येते आणि ती पुढे आपण बघूयात ती कशी. तर या व्यवस्थेला चॅलेंज करू नये कोणी, म्हणून हे ब्रह्माने केलं, देवाने केलं, म्हणजे परमेश्वराने केलं असं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे मग हिला चॅलेंज करायला शूद्र सुद्धा धजत नाहीत. म्हणजे मराठ्यांना जर सांगितलं की तुम्ही शूद्र आहात बाबांनो, तुम्ही सेवक आहात उरलेल्या 3 वर्णांचे, तुम्हाला देवाधर्माचा देखील अधिकार नाही, तुम्ही नीच आहात, असं जरी सांगितलं तरी ते त्याला चॅलेंज करायला धजत नाहीत. कारण हे देवाब्रह्माने निर्माण केलं असं एक मनावर ठासवलेलं आहे, तो पिढ्यानपिढ्या पगडा झालेला आहे. त्यामुळे हे एक षड्यंत्र यातलं प्रवीणदादा सांगतात. आता क्षत्रिय निक्षत्रिय झालेला आहे ब्राह्मण धर्म सगळा, म्हणजे पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय 21 वेळा संपवले याने, परशुरामाने. त्यामुळे क्षत्रिय कोणीच नाही त्या धर्माप्रमाणे, ब्राह्मण धर्माप्रमाणे. याचं कारण जे आहे
याची कारणमीमांसा जी आहे ही काही ठिकाणी येते आणि यात देखील थोडक्यात आलेली आहे की तो जो काळ होता जेव्हा क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यामध्ये चढाओढ असायची, एक संघर्ष असायचा, कोण श्रेष्ठ. तर त्याच्यामध्ये क्षत्रिय जे होते हे मूळ जे क्षत्रिय होते ते श्रमण संस्कृतीतले लोक होते आणि ते शील सदाचार याला महत्व देत, ते काही नीतिमत्ता पाळत. आणि ब्राह्मण धर्मात जे लोक होते ते या गोष्टींना महत्व देत नसत. ते त्यांच्या बळी देणे, कर्मकांड करणे, त्यात बराचसा ऱ्हास झालेला होता. मूळ ब्राह्मण धर्म हा देखील श्रमण संस्कृतीतूनच निर्माण झाला होता आणि तो देखील चांगल्या तत्वांवर आधारित होता, पण त्याचा ऱ्हास जो झाला त्यामुळे क्षत्रियांना असं वाटतं की ते चांगले आहेत आणि ब्राह्मणांना असं वाटायचं की ते ब्रह्माच्या मुखातनं झालेत म्हणजे ते सर्वश्रेष्ठ आहेत. या वादातून जो ब्राह्मण ग्रंथकारांच्या मनामध्ये त्यावेळेला क्षत्रियांच्या मनात राग निर्माण झाला, त्यातून क्षत्रिय पूर्ण संपलेत, आता कोणी क्षत्रिय नाही, ही संकल्पना महाभारतातून वगैरे ती राबवली गेलेली आहे आणि वेगवेगळ्या ग्रंथांमधून. तर असं असल्यामुळे दोनच वर्ण उरतात, ब्राह्मण आणि शूद्र. आणि आत्ताच्या ब्राह्मण ग्रंथांच्या मान्यतेनुसार तिथे फक्त दोनच वर्ण उरलेले आहेत. ब्राह्मण, एक तर तुम्ही ब्राह्मण आहात किंवा शूद्र आहात, क्षत्रिय अस्तित्वात नाहीत. तर या संदर्भात महात्मा फुलेंच्या साहित्याची चर्चा केलेली आहे प्रवीणदादांनी. ते त्यात म्हणतात की महात्मा फुलेंची पक्की मान्यता अशी होती की आर्य जे आहेत, जे हे ग्रंथ लिहिणारे जे लोक आहेत, यांचा धर्म वेगळा आहे, हे वेगळे लोक आहेत, हे बाहेरून आलेले आहेत. आणि मूल निवासी जे लोक आहेत त्यांना महात्मा फुले हिंदू म्हणत. सामान्य हिंदूजन हे इथले लोक आहेत आणि ते बाहेरचे लोक आहेत. हे बाहेरचे लोक येऊन यांनी इथल्या मूल निवासींची फसवणूक केलेली आहे, त्यांना गुलाम बनवलेलं आहे, त्यांना शूद्र बनवलेलं आहे. तर पंडित नेहरूंच्या साहित्याचं, पंडित नेहरू खूप मोठे अभ्यासक होते, प्रचंड मोठा विद्वान माणूस होता. त्यांच्या इतिहासामध्ये पंडित नेहरूंनी जेव्हा ते वेद कसे उत्पन्न झाले असतील, वेदातली वर्णव्यवस्था याची जेव्हा ते चर्चा करतात तेव्हा ते पर्शियन जे इराणियन त्याचा जो काउंटर पार्ट आहे, अवेस्ता नावाचा जो ग्रंथ आहे, त्याची देखील चर्चा करतात. कारण अवेस्तामध्ये 3 त्यांनी वर्ण तयार केलेले आहेत तिकडे. आणि तसेच इकडे आर्य जेव्हा इकडे आले, त्यांनी सुरुवातीची जी वर्णव्यवस्था केली त्यात 3च वर्ण होतात. त्याच्यामध्ये 3 वर्णांमध्ये शूद्र हा नंतर ऍड झाला, हा नंतर ऍड केला गेला. तर हा कन्सेप्ट तिकडून इकडे आलेला आहे आणि इकडे मात्र जे इथले जे लोक आहेत यांना शूद्र बनवलं गेलंय, असं थोडक्यात एक या वर्णनावरून दिसतं. 4था जो वर्ण ऍड झालेला आहे. एक थोडक्यात जेव्हा आर्य बाहेरून आले, भारतात आले, त्यांना तुम्ही आर्य नाव द्या किंवा अजून कुठलं नाव द्या, त्याच्याबद्दल अनेक वादविवाद आहेत की आर्य असा शब्द, मी आर्य विषयावर एक व्हिडिओ केलेला आहे की आर्य हा आध्यात्मिक शब्द आहे आणि हा मूळ भारतात देखील वापरलेला आहे, बुद्ध साहित्यात भरपूर आहे. परंतु भारतातल्या भाषा या युरोपियन, इराणियन या पर्शियन भाषांशी देखील जुळतात. संस्कृत ही अवेस्तामधल्या भाषांशी जुळते. तर या बऱ्याचशा मिक्सिंग का आहे, कारण तिकडून लोक आपल्याकडे मायग्रेट झालेले आहेत, त्यामुळे भाषेचं मिक्सिंग आहे. त्यामुळे आर्य शब्द त्यांनी देखील वापरला आहे, आपल्याकडे वापरलेला आहे. तर एकंदरीत असं दिसून येतं की जेव्हा ही बाहेरची मंडळी इकडे आलेली आहे तेव्हा इथले जे लोक आहेत मूल निवासी, तर यांना सुरुवातीला जे शब्द वापरले गेले दास, दस्यू, हे सुरुवातीच्या ब्राह्मणी ग्रंथांच्या वर्णनांमध्ये दिसून येतात. आणि मग बाबासाहेब शूद्रपूर्वी कोण मध्ये म्हणतात की जसं रोमन एम्पायर मध्ये तिथल्या काळामध्ये 2 वर्ण होते, इजिप्तमध्ये 3 वर्ण दिसून येतात, तसं हिंदी आर्य, ते हिंदी आर्य म्हणतात, हिंदी आर्य आणि इराणियन लोकांमध्ये 3 वर्ण होते अवेस्ता आणि वेदांमध्ये. आणि मग 4था जो वर्ण ऍड झाला तो इथल्या लोकांसाठी तो वापरला गेला, असं एकंदरीत यातून आपल्याला दिसून येतं. आणि मग ब्राह्मणी साहित्यामध्ये या शूद्रांच्या प्रती एवढी घृणा का आहे, इतका तिरस्कार का आहे? त्यांना धर्माचा अधिकार नाही, त्यांना शिकण्याचा अधिकार नाही, त्यांना लढता येत नाही, त्यांना संपत्ती बाळगता येत नाही, असं का झालं? पूर्वी असं होतं का? तर बाबासाहेब म्हणतात की नाही, पूर्वी असं नव्हतं, की हे सगळे अधिकार शूद्रांना पूर्वी होते. म्हणजे अगदी ते राज्यकारभार करत होते, शूद्र राजवटी होत्या, ते राजे होते, ते मंत्री होत, त्यांना यज्ञ करता येत असे, त्यांना धर्मकार्य करता येत असे, शिकता येत असे, शिकवता येत असे, संपत्ती बाळगता येत असे. एवढंच नाही तर ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये त्यांना यज्ञ, उपनयन हे देखील अधिकार होते आधी, पण नंतर हे काढून घेण्यात आले हे अधिकार. तर ह्या शूद्रांचं नेमकं उत्पत्ती कशी झाली?
तर याच्याबद्दल बाबासाहेब म्हणतात की ब्राह्मणी ग्रंथ जे आहेत यांच्यामध्ये एक वाक्यता नाही. हे वेगवेगळ्या प्रकारच्या भाकडकथा आपल्याला सांगतात, ब्राह्मण श्रेष्ठत्वाच्या, दैवी कथा सांगतात. मग याच्यासाठी आपल्याला युरोपियन जे ग्रंथकार आहेत त्यांचा आधार घ्यावा लागतो. आणि युरोपियन ग्रंथकारांमध्ये देखील वेगवेगळे मतं आहेत. शूद्र कसे उत्पन्न झाले त्याच्याबद्दल बाबासाहेब म्हणतात की यांच्यात वेगवेगळे मतप्रवाह असले तरी काही बाबतीत यांच्यामध्ये मत सारखं आहे. आणि ते मुद्दे त्यांनी शूद्रपूर्वी कोणमध्ये दिलेले आहेत हे तुम्ही स्क्रीनवर बघा की त्यांचं मत कशावर एक होतंय युरोपियन अभ्यासकांचं की ज्यांनी वैदिक वाङ्मय तयार केलं ते आर्यवंशीय लोक होते. हे लोक मूळचे बाहेरचे, त्यांनी इन्व्हॅजन केलं, भारतात ते आले आणि इथले जे मूळ निवासी जे होते रहिवासी दास दस्यू त्यांना आणि त्यांचं आणि या आर्य जे लोक होते यात वेगवेगळे होते अर्थातच, कारण आर्य बाहेरून नॉर्थमधून आलेले होते, ते गोरे होते, स्थानिक लोक तेवढे गोरे नव्हते, काळे होते. आणि मग येणाऱ्या लोकांनी मूळ रहिवासी लोकांवर विजय मिळवला आणि ते जिंकल्यानंतर त्यांना गुलाम केलं गेलं. त्यांना शेतीचे कामं किंवा खालचे जे कामं आहेत ते तुम्ही करायचे, सेवा करायची आणि ते शूद्र केलं गेलं. याच्याबद्दल युरोपियन जे लेखक आहेत यांच्यामध्ये साम्यता आढळून येते, एकमत आढळून येतं. तर मग आता पुढचा जो मुद्दा आहे तो की शूद्रांची उत्पत्तीची झाली. ब्राह्मणी ग्रंथ आपल्याला सांगतात की ती परमेश्वरी आज्ञेने झाली. युरोपियन जे ग्रंथकार आहेत ते ह्या असा सामाजिक आधार देतात त्याला, आपण जो आता बघितला. परंतु आपण जर बुद्ध साहित्य बघितलं तर बुद्ध साहित्यामध्ये अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे की ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र हा प्रोपोगंडा आहे, हे प्रचार आहे. याला कुठलाही धार्मिक आधार नाही, याला कुठलाही आधार नाही, हा फक्त एक स्वार्थासाठी केला गेलेला प्रचार आहे असं बुद्ध साहित्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. आता वर्ण हा जो शब्द आहे याचा थोडक्यात बघूयात बाबासाहेब काय म्हणलेत की हा जो शब्द आहे हा रंग आणि काही ठिकाणी वर्ग, क्लास या अर्थाने देखील वापरला गेलेला आहे वेदांमध्ये. त्यामुळे हा कन्फ्युजिंग आहे, एक्झॅक्टली हा रंग आहे की क्लास आहे. आणि काही ठिकाणी वर्ण हे देवांना उद्देशून देखील म्हटलेलं आहे. तर याची तुलना बाबासाहेब अवेस्ता जे पर्शियन आहे, इराणियन, त्याच्यामध्ये जे काय डिस्क्रिप्शन आहे त्याशी करतात. ते म्हणतात की तिथे देखील वरण, वरेन असे शब्द आलेले आहेत आणि ते धर्मश्रद्धा किंवा धार्मिक तत्व या अर्थाने आलेले आहेत. आणि आपली श्रद्धा असलेले जे आहेत ते वरेण आणि परकी श्रद्धा बाळगणारे जे आहेत ते अन्य वरेण अशा अर्थाने हे अवेस्तामध्ये आलेलं आहे. तर इथे बाबासाहेब साम्य सांगतात की हे तिकडून इकडे उचलून आणलेलं कन्सेप्ट आहे, हा इथला भारतातला कन्सेप्ट नाही. वर्णव्यवस्था जो आहे हा बाहेरचा कन्सेप्ट आहे. आणि इथे आल्यावर मात्र त्यात एक वर्ण ऍड केला गेला. इथले जे स्थानिक मूल निवासी होते त्यांना क्षुद्र केलं गेलं आणि हे ब्रह्माचं आहे, देवाचं आहे, ईश्वरी आज्ञा आहे, तुम्ही आमचे सेवक आहात असं त्यांच्यावर लादलं गेलं. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की दास आणि दस्यू हे जे आहेत हे सुरुवातीच्या ग्रंथांमध्ये येतात, सुरुवातीच्या वर्णनांमध्ये. नंतरच्या अलीकडचे जे ग्रंथ आहेत ब्राह्मणी साहित्य याच्यामध्ये दास दस्यू येत नाही, तर यात शूद्र येतं. म्हणजे हे तीच मंडळी जेव्हा हरले, टप्प्याटप्प्याने त्यांना हरवलं गेलं, गुलाम बनवलं गेलं आणि मग शूद्र म्हणून त्यांना केलं गेलं असं हे यातून आपल्याला दिसून येतं. आता पुढचा जो मुद्दा आहे की हे शूद्र जे आहेत हे भगवान बुद्धाच्या काळातही लोकांना शूद्र म्हटलं जायचं. हा चौथा वर्ण त्यावेळेला एस्टॅब्लिश झालेला होता ऑलरेडी. काही लोक जे शूद्र झाले, ज्यांना हरवलं गेलं, जे गुलाम बनवले गेले, ते त्यावेळी देखील होते बुद्धाच्या काळात. पण मेजॉरिटी जो क्लास होता हा क्षत्रिय होता. क्षत्रिय म्हणजे हा त्यावेळेला त्याला क्षत्रिय नसत म्हणत. क्ष हा संस्कृत भाषेतला शब्द आहे की जी नंतर विकसित झाली येशू ख्रिस्ताच्या आसपास. आधी त्याला खत्तीय किंवा खेत्तीय म्हटलं जायचं. बुद्ध साहित्यामध्ये याचं वर्णन खत्तीय, खेत्तीय अशा अर्थाने येतं. म्हणजे खेत राखणारे किंवा क्षेत्र राखणारे असे जे लोक होते यांच्या राजवटी होत्या. बुद्ध ज्या शाक्य गणातला शाक्य कुळातला होता तो देखील जुना सूर्यवंशीय, नागवंशीय क्षत्रिय गण होता, क्षत्रिय लोक होते. तर हे मूळ इथले लोक होते आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात राहणारे लोक क्षत्रिय लोक होते. यांच्यामध्ये वर्णव्यवस्था नव्हती. हे फक्त क्षेत्रिय, कोलीय क्षत्रिय किंवा शाक्य क्षत्रिय असे लोक होते. हे नागवंशीय लोक होते. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं दिसतो की बाबासाहेबांचं शूद्रपूर्वी कोण होते याचा सारांश बाबासाहेब म्हणतात की
शूद्र हे क्षत्रिय होते यात तिळमात्र शंका नाही, ही बाबासाहेबांची समरी आहे. म्हणजे त्यांना हळूहळू हरवून जसे जसे ते हरतील त्यांना क्षुद्र केलं गेलं. पुढे आपल्याला असं दिसतंय की जे ब्राह्मणांच्या मार्गाला, ब्राह्मण धर्माला मानत नव्हते त्यांना 2 प्रकारचे शब्द वापरलेले आहेत, 3 प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. ते आपल्याला पुढच्या वर्तमान क्षत्रिय पूर्व में कौन थे या पुस्तकात, विलास खरातजींच्या पुस्तकामध्ये दिसून येतं. तर त्या पुस्तकामध्ये हा आता 3रा आणि शेवटचा भाग आहे. याच्यात ते मराठ्यांविषयी काय माहिती देतात. तर सर्वप्रथम महाराष्ट्राविषयी ते डिटेल देतात की महाराष्ट्र हा कन्सेप्ट कुठे होता, सर्वप्रथम याचा इतिहास कुठे आहे. तर इतिहास कुठे शोधायचा असेल आपल्याला तर आपण पुस्तकं, ग्रंथ किंवा शिलालेख किंवा उत्खननामध्ये बघतो. तर सगळ्यात आधी महाराष्ट्राचा उल्लेख हा अशोकाच्या शिलालेखांमध्ये येतो. हा उल्लेख रामायण, महाभारत, वेद किंवा ब्राह्मणी स्मृती, ग्रंथ, पुराण याच्यात कुठेच येत नाही. म्हणजे मराठा, महाराष्ट्र हा कन्सेप्ट त्यांच्या दृष्टीने हा फॉरेन होता, त्यांनी त्यात इन्क्लूड केलेला नाही. मात्र अशोकाच्या शिलालेखामध्ये हा कन्सेप्ट येतो आणि तो महारत्त नावाने येतो. म्हणजे महारठ, पुढे याचं महारठ्ठ असं झालेलं आहे. युवान सांग जो 7व्या शतकात चीनी प्रवासी आला होता त्याच्या पुस्तकांमध्ये याला महालोतो असा शब्द आलेला आहे आणि लोकांविषयी वर्णन करताना महारत्ती. तर रत्त किंवा रठ्ठ म्हणजे प्रदेश आणि महा म्हणजे मोठा. तो मोठा या अर्थाने की तो 5 प्रदेशांचा बनलेला होता. 5 कोणते प्रदेश होते तर अपरांत म्हणजे कोकण, विदर्भ, अस्मक, मुलक म्हणजे मराठवाडा आणि कुंतल म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. तर या सगळ्याचा मोठा प्रदेश म्हणून महारत्त आणि पुढे त्याला महारठ्ठ असं नाव पडलं. तर हा प्रदेशावरून आलेला शब्द आहे. मराठ्यांमुळे किंवा महारांमुळे महाराष्ट्र असं काही लोकांनी जातीवाचक ते कनेक्ट केलेलं आहे, ते चुकीचं आहे, हे यातून सिद्ध होतं. तर दुसरा जो मुद्दा विलास खरातजींनी घेतलाय तो म्हणजे मराठा कुठून आले. कारण मराठा हा शब्द धर्मग्रंथांमध्ये नाही, हा पाली जे साहित्य आहे त्याच्यामध्ये देखील नाही. महारत्त आहे, महारठ्ठ आहे, पण मराठा लोक या अर्थाने तो शब्द नाही. मग हा शब्द काय तर हा खूप अलीकडचा शब्द आहे मित्रांनो. आणि जुना जो शब्द आहे हा कुणबी आहे. तर मराठा शब्द कुणबी जो प्राचीन शब्द आहे हा कुडिमी, कुर्मी असा शिलालेखांवर आढळून येतो, जे सम्राट अशोकाचे जे आहेत. सम्राट हर्षवर्धनच्या काळामध्ये कुटुंबीन म्हणजे शेती करणारे या अर्थाने हा शिलालेखांवर मेन्शन केलेला शब्द आहे. आणि मराठा शब्द केव्हा प्रचलित झाला याच्याबद्दल द न्यू केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया 1400 ते 1600च्या काळामध्ये महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे याच्यामध्ये जे बहामनी राजे होते म्हणजे मुस्लिम राजे, यांनी जेव्हा सैन्य भरती सुरू केली तेव्हा ह्या कुणबींना मोठ्या संख्येने घेतलं आणि दक्षिणेतल्या तमिळ स्पीकिंग जे सैनिक होते यांच्यापासून त्यांना वेगळं संबोधण्यासाठी हे यांना मराठा म्हणू लागले. म्हणजे पहिल्यांदा कुणबी लढवयांना मराठा शब्द कोणी वापरला आहे तर तो मुस्लिम राजांनी वापरलेला आहे. त्याच्यानंतर कुणबी त्या मुस्लिम राजवटीनंतर कोणाचं राज्य आलंय तर आपल्याकडे प्रिडॉमिनंटली शिवरायांचं स्वराज्य आलेलं आहे. शिवराय आपल्या सैन्याला मराठा म्हणत नाहीत, आपल्या राज्याला मराठा साम्राज्य म्हणत नाहीत. ते आपल्या सैन्याला मावळे म्हणतात, जनतेला रयत म्हणतात आणि आपल्या स्वराज्याला स्वराज्य, हिंदवी स्वराज्य असं म्हणतात. ते मराठा म्हणत नाहीत, लक्षात घ्या. संत तुकाराम महाराज मराठा म्हणत नाहीत, ते स्वतःला कुणबी म्हणतात आणि ते हिंदू देखील शब्द वापरत नाहीत. आपण जर रामदास यांचं साहित्य बघितलं तर रामदास महाराष्ट्र म्हणतात, रामदास मराठा धर्म म्हणतात. पेशव्यांच्या साम्राज्यामध्ये याला मराठा साम्राज्य म्हटलं गेलं, परंतु शिवराय, तुकोबा यांनी मराठा शब्द वापरला नाही, यांनी हिंदू शब्द देखील वापरलेला नाही. तर थोडंसं अजून आपण महाराष्ट्रातल्या राजवटींबद्दल बघूयात की सम्राट अशोकाने महाराष्ट्रावर रूल केला, कारण ते त्याच्या शिलालेखामध्ये त्याचं राज्य म्हणून आलेलं आहे. तर हे झाले मौर्य. मग अजून सातवाहन, वाकाटक, कंदप, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव अशा वेगवेगळ्या राजवटी आल्या आणि यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. पण यांच्या कोणाच्याच नावावरून महाराष्ट्राला नाव पडलेलं नाही. महाराष्ट्र हे महारत्त, महारठ्ठ या अर्थाने आलेलं आहे. तर यातले जे चालुक्य, राष्ट्रकूट हे जे आहेत यांच्या काळामध्ये हे जे कुणबी होते, कुटुंबीन,
तर हे गावातले हेच मेजॉरिटी, कारण तेच होते फक्त, दुसरं कोणी समाज तिथे नव्हताच त्यावेळेला. तर यांच्या गावामध्ये सत्ता असायच्या आणि गावाला खूप महत्व असायचं. या चालुक्य राष्ट्रकूट यांच्या काळामध्ये गावाचा एक प्रमुख असायचा आणि त्या प्रमुखाला अष्टपतलिक असं नाव असायचं. लक्षात घ्या, या अष्टपतलिक वरनं पुढे पाटील शब्द झालेला आहे आपल्याला दिसून येईल. आणि दुसरे जे प्रशासन आणि शासनामधले जे इन्चार्ज असायचे त्यांना महत्तर किंवा मोहत्तर असं म्हटलं जायचं. आता पतलिक कसं झालं ते कळलं. या महत्तरचं महार झालं पुढे. हे सगळे आहेत कुणबी, सगळे आहेत एकाच वंशाचे, एकच लोक आहेत, परंतु इथे त्यांचं डिव्हिजन सुरू झालंय. परंतु इथे चालुक्य आणि राष्ट्रकूटाच्या काळात या जात म्हणून डिव्हिजन नाही, फक्त कामाचा ही विभागणी आहे, जातीची विभागणी नाही. पुढे मात्र जसा ब्राह्मणवाद वाढत गेला, उदाहरणार्थ यादव काळामध्ये याच लोकांना जातीमध्ये विभागलं गेलं. म्हणजे मराठा हे पाटील जे आहेत हे जात झाली आणि महार ही जात झाली आणि हे स्ट्रिक्ट रूल्स होत गेले. त्यांना मग रोटीबेटीचे व्यवहार पुढे बंद झाले, त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं. हे पुढे वाढत गेलं. यादवांनंतर हर्षवर्धनाच्या काळात नव्हतं, चालुक्य राष्ट्रकूटाच्या काळात नव्हतं, हे यादवांच्या काळामध्ये ही ब्राह्मणवादी व्यवस्था वाढली आणि सेटल झाली. आता मग हे जे कुणबी होते हे कोण होते, तर हे काही इतिहासकारांचे दाखले इथे विलासकारात देतात, ते बघूयात आपण. विका राजवाडे असतील किंवा बी.डी. सातोरकर असतील, यांच्या निष्कर्षानुसार कुणबी हे नागवंशीय लोक होते. आणि आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसवरून आता हे कन्फर्म झालंय की नागवंशीय लोक हे क्षत्रिय लोक होते. खेत्रिय म्हणजे जे मगधचे असतील, नॉर्थमधले असतील, शाक्य कुळातले वगैरे, या सगळ्या लोकांना नागवंशीय म्हटलं जातं. तुम्ही बघाल भगवान बुद्धाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नागाचा छत्र असलेल्या मूर्त्या आहेत, नागावर बसलेला भगवान बुद्ध आहेत. पुढे हे ब्राह्मणी साहित्यामध्ये नागाचं छत्र आहे विष्णूला, गळ्यातला नाग हा शंकराला, हे ब्राह्मणी देवदेवतांनी देखील त्यातूनच ते घेतलेलं आहे. तर हे नागवंशीय लोक हे पूर्वीचे क्षत्रिय आणि हे कुणबी लोक पुढे झालेले आहेत. तर हे मायग्रेट झालेले लोक होते वरून. पूर्वापार हजारो वर्षाचं हे मायग्रेशन चाललेलं होतं. आणि पुष्यमित्राची जेव्हा सत्ता स्थापन झाली, मौर्यांचा त्याने नायनाट केला आणि पुष्यमित्रांचं ब्राह्मणी साम्राज्य आलं, त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर अजून मायग्रेशन झालं. तर तेव्हा कोकण, महाराष्ट्र, कर्नाटका, गोवा या भागामध्ये हे कुणबी लोक मोठ्या संख्येने आले आणि आजही आपण बघतो की इथे हे मराठा म्हणून हे लोक राहतात या भागामध्ये. तर अवंतीप्रसाद मुर्मट हे जे आहेत हे नाग संस्कृतीचा त्यांनी कोश तयार केलेला आहे आणि हे अवॉर्ड विनिंग हिस्टोरियन आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील जातींचा आडनावांवरून सगळा अभ्यास केलेला आहे. तर त्यांचा निष्कर्ष देखील तोच आहे की मराठा म्हणणारे आणि इतर ब्राह्मणेतर ज्या जाती आहेत महाराष्ट्रातल्या, ह्या सगळ्या मूळच्या नागवंशीय आहेत, पूर्वीच्या नागवंशीय क्षत्रिय आहेत. आता याच्याबद्दल अजून काही डिटेल रेफरन्सेस विलासकारात देतात. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की त्र्यंबक शेजवळकर यांनी सांगितलंय की मराठ्यांमध्ये देखील पूर्वी नाग हे नावाच्या शेवटी लावलं जायचं, त्याच्यावरून ते नागवंशी आहेत हे सिद्ध होतं. एक हवा करकरे म्हणून इतिहासकार आहेत, त्यांनी मराठ्यांचा इतिहास नावाचं जे पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये देखील त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांनी हाच निष्कर्ष सांगितला की पूर्वी मराठ्यामध्ये नाक हा शब्द लावला जायचा आणि ते नागवंशीय होते पूर्वी. सत्यशोधक समाजाचे भास्करराव जाधव यांनी एक अभ्यासपूर्ण लेख मांडला होता 1932 साली आणि त्यांनी खूप त्यावेळेला विद्रोही विचार मांडले होते. ते म्हणले होते की पूर्वी मराठ्यांचे पूर्वज हे वैदिक नव्हते, हे वैदिक विरोधी संस्कृतीचे होते. आणि आपल्याला माहित आहे की वैदिक विरोधी भारतात कोण संस्कृती होती, तर बौद्ध संस्कृती होती. मराठ्यांचे नागवंशीय जे क्षत्रिय पूर्वीचे होते ते वैदिक विरोधी बौद्ध होते आणि त्यांची ब्राह्मण पंथात जो समावेश केला गेला हा फसवणूक करून केला गेलेला आहे, असं मत त्यांनी त्यावेळेला मांडलेलं आहे. पूर्वी यांचे पूर्वज हे बौद्ध होते, मात्र त्यांना वैदिक पंथामध्ये घेतलं गेलं, फसवून घेतलं गेलं. आजही आपण बघतो एखादा वेगळ्याच विचारसरणीचा असतो, अगदी सेक्युलर गांधीवादी, पण तो या ना त्या कारणाने हिंदुत्ववादी पक्षात चालला जातो. तर ते त्यावेळी देखील तशा गोष्टी झालेल्या आहेत. आता इतर उदाहरणं त्यांनी म्हणलेत की पांडुरंगाला बुद्धरूपी मानलं जातं आणि संपूर्ण बहुजन समाज, मराठा समाज महाराष्ट्रातला त्याला मानतो. तुकाराम महाराजांनी मानलं, इतर संतांनी मानलं. बाबासाहेबांचं एक अप्रकाशित पुस्तक आहे, या पुस्तकाचं
फक्त प्रस्तावना उपलब्ध आहे, बाकीचं पुस्तक नाही आहे. त्याच्यात त्यांनी म्हणलंय की मराठे आणि महार हे एकच आहेत आणि हे नागवंशीय क्षत्रिय आहेत. पूर्वी योद्धार म्हणून एक घोषणा इथले क्षत्रिय लोक किंवा क्षत्रिय लोक हे वापरायचे, योद्धार. पुढे याचा अपभ्रंश महाराष्ट्रामध्ये जोहार असा झालेला आहे, जौहार म्हणतात त्याला. तर पूर्वी मराठे महार ह्या सगळ्या ज्योती जेव्हा कुणबी होत्या, एकच होत्या, त्यावेळेला हे संबोधन वापरलं जायचं एकमेकाला. पुढे महारांनी हे सोडलं नाही. आज देखील आपल्याला ते जोहार म्हणताना दिसतात. मराठ्यांनी हे सोडलं. हे कधी सोडलं तर याच्याबद्दल अभ्यासकांचं मत आहे की हे पेशवे काळामध्ये मराठ्यांचं सुटलं. पेशवे काळामध्ये राम म्हणा, जोहार म्हणू नका असे फरमान काढले गेले, असं सांगितलं गेलं आणि मग ते राम लोक म्हणायला लागले, असं प्राध्यापक विलास खरात यांनी मांडलेलं आहे. आता हे जर आपण बघितलं तर आज देखील लोक तुम्ही कोणाला काय म्हणायचं, जय हिंद म्हणायचं की राम म्हणायचं, जय श्रीराम म्हणायचं, वंदे मातरम म्हणायचं, असे फतवे काढले जातात. या अल्लाहू अकबर म्हणायचं, सलाम अलैकुम म्हणायचं. तर हे त्यावेळी देखील झालेलं दिसतं. आणि नागपंचमी हा महाराष्ट्रातील मराठ्यांचा एक खूप महत्वाचा सण आहे. त्याच्यावरूनही आपल्याला हे दिसतं की मराठ्यांचा नागांशी संबंध आहे. आणि अजून एक शेवटचा मुद्दा, आपल्याकडे ज्या बौद्ध गुंफा आहेत, जुन्नरला शिवनेरी, जिथे शिवरायांचा जन्म झाला, शिवरायांचं वास्तव्य लहानपणी तिथे होतं आणि तिथे जिजामातांच्या पोटी शिवाजी जन्माला आले, किंवा इतर ज्या गुंफा आहेत महाराष्ट्रातल्या, नाशिकच्या गुंफा ज्याला आज पांडवलेणे म्हणतात, त्या बौद्ध गुंफा आहेत. पांडवलेणे हा ब्राह्मणी शब्द त्याला दिला गेलेला आहे. किंवा कारल्याच्या भाज्याच्या लेण्या आहेत. इथले जे शिलालेख आहेत याच्यावर जे दानकर्त्यांचे नावं आहेत त्यांच्या नावामध्ये देखील नाग शब्द आहे. म्हणजे या भूभागामध्ये जे नागवंशीय लोक होते त्यांनी या सगळ्या कार्याला हातभार लावला होता. ते सत्तेत होते, ते मेन लोक होते या आपल्या महाराष्ट्रामध्ये, नागवंशीय लोक. आणि हे नागवंशीय बौद्ध मान्यतेचे लोक होते. पुढे मग जसा बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला तसे हे वेगवेगळे मग मुस्लिम राजवटी आल्या, ब्राह्मणवादी राजवटी आल्या, त्यामध्ये मग यांचे वेगवेगळे विभागीकरण झालं, जातीपातींमध्ये हे विभागले गेले आणि आपला जुना जो पंथ होता तो ते विसरलेले दिसतात. आता प्रश्न असा पडतो की काही मराठा लोक स्वतःला क्षत्रिय मानतात, 96 कुळे वगैरे हे जे म्हटलं जातं. तर याचं स्पष्टीकरण असं आहे मित्रांनो की जे डॉक्टर विलास खरातांनी दिलंय आणि हे इतर इतिहासकारांचंही मत आहे की जेव्हा ब्राह्मणी वर्चस्व वाढलं तेव्हा त्यांना काही लोक लढायसाठी हवे होते, म्हणून त्यांनी काही इन्फ्लुएन्शियल लोकांना, ज्यांच्याकडे संपत्ती होती, ज्यांच्याकडे ताकद होती, अशा लोकांना एक विधी केला, शुद्धीकरण विधी, हे विधी ते विधी, आणि त्यांना क्षत्रिय म्हणजे पृथ्वी निक्षत्रिय झालेली असताना या काही लोकांना त्यांच्या पक्षामध्ये सहभागी करून घेतलं आणि तुम्ही क्षत्रिय आहात असं त्यांना दर्जा दिला. आणि त्यांचा उपयोग करून मग जे उरलेले लोक ते त्यांचेच बांधव, त्यांना शूद्र म्हणून त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलं. असा यांचा उपयोग जो झालेला आहे मराठ्यांचा, तसाच उपयोग उत्तर भारतामध्ये ज्या लोकांना एंट्री देऊन क्षत्रिय केलं गेलं त्यांना राजपूत क्षत्रिय असं म्हटलं गेलं. आणि त्यांचा उपयोग करून म्हणजे उरलेले जे आपले त्यांचेच भावंड आहेत, जे पूर्वीचे बुद्धिस्ट मान्यतेचे आहेत, ज्यांना क्षुद्र ठरवलं गेलेलं आहे, त्यांच्यावर कब्जा करवण्यासाठी त्यांचे विहार नष्ट करणे, त्यांचे भिकूंना खून करणे, त्यांना नष्ट करणे, या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला गेला. तर प्रत्यक्षात हे नवक्षत्रिय जे आहेत ते जुन्या क्षत्रियांचेच भावंड आहेत, परंतु नव्या आणि जुन्यांना वेगळं करून त्यांच्यामध्ये हा असा वाद लावून क्षत्रिय लोकांची नासधूस झालेली आहे. आणि महाभारतामध्ये हे जे क्षत्रियांमध्ये जे युद्ध केलं गेलेलं आहे आणि त्यातून क्षत्रियांचा निपात होतो, हे प्रत्यक्षात त्याचं प्रतीक आहे असं हे जाणकारांचं मत आहे. आणि विलास खरात देखील याच्यावर बरीचशी माहिती आणि उदाहरण देतात आणि हे स्पष्ट करतात. तर थोडक्यात आता समरी अशी की मराठा शूद्रच आहेत. जर ते ब्राह्मणी धर्माचा विचार केला, आपण हिंदू म्हटलंय स्वतःला, तर मराठा हे शूद्र आहेत त्या पंथामध्ये, कारण तुम्हाला वर्णव्यवस्थेमध्ये जे स्थान आहे ते शूद्राचं आहे. परंतु शूद्रपूर्वी कोण होते? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला यात तिळमात्रही शंका नाही की शूद्र हे पूर्वीचे क्षत्रिय आहेत, की ज्यांना त्यावेळेच्या ब्राह्मण राजवटींनी, ब्राह्मण लोकांनी द्वेषापोटी, तिरस्कारापोटी
शूद्र बनवलं, त्यांचे अधिकार काढून घेतले. असं असलं तरी शूद्र राजवटी राहिल्या. आणि पुढे जाऊन जसं प्राध्यापक डॉक्टर विलास खरात म्हणतात की हे जे मराठे आहेत, हे शूद्र आहेत, यांचे पूर्वज क्षत्रिय होते. यांचे पूर्वज कोण होते तर नागवंशीय क्षत्रिय होते की जे बुद्धाचा मार्ग अनुसरणारे होते. खरं तर या क्षत्रियांचा ब्राह्मण धर्माशी काही संबंध नव्हता. हा वेगळा, हे श्रमण मार्गीय होते आणि ब्राह्मण धर्म हा वेगळा होता. ब्राह्मणांनी हे वर्णव्यवस्था वगैरे ह्या कृत्रिमरित्या त्यावेळेला तयार केला. त्यामध्ये देखील बरेचशा ज्या शूद्र राजवटी होत्या त्या सहभागी होत नसत, त्या ब्राह्मण धर्माला मानत नसत. आणि त्या वादातून, त्या द्वेषातून जेव्हा मग ब्राह्मणांचं वर्चस्व पुढे निर्माण झालं तेव्हा त्यांनी या मूळ निवासी क्षत्रियांना शूद्र संबोधलं, त्यांचे अधिकार काढून घेतले आणि मग त्यातून या जातीपाती पुढे डेव्हलप झाल्या. तर आय होप की मराठा आज शूद्र असले ब्राह्मणी व्यवस्थेत तरी त्यांचे पूर्वज हे बौद्ध नागवंशीय क्षत्रिय होते, मूळ निवासी होते. हे या तिन्ही पुस्तकांचा सारांश मला तुमच्या पुढे मांडता आलेला आहे. अशी मी अपेक्षा करतो. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे लोकांना आपला इतिहास कळू द्या, आपल्या पूर्वजांचा इतिहास कळू द्या. आणि त्यातून आज जे कन्फ्युजन्स आहेत लोकांमध्ये, आज ज्या लढाया होतात, वादविवाद होतात, या अंधश्रद्धेतून होतात, अज्ञानातून होतात, माहिती नसते, माहिती लपवली गेलेली असते, त्यातून होतात. यावर आपल्याला प्रकाश टाकता येईल आणि पुढे मूव्ह होता येईल. एकदा आपल्याला इतिहास कळला की मग पुढे मूव्ह व्हायला मदत होते. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.